आजच्या मनासाठी जो विषय घेतलेला आहे, ते दुसरं पेत्र याचा पहिला अध्याय, वचन 5 ते 11 यामध्ये दिसून येईल. त्या ठिकाणी दिसून येईल, की आपले आध्यात्मिक जे जीवन आहे, त्या आध्यात्मिक जीवनासाठी आपल्याला ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत, त्यामध्ये सांगितलेलं आहे. आपण जेवण जेवतो. आपल्या जेवणामध्ये जेवण स्वादिष्ट व्हायसाठी, चवदार व्हायसाठी आपण त्यामध्ये मसाले घालतो. भारतामध्ये जवळ 257 पेक्षा जास्त मसाले करणारे कंपनी आहेत. त्या मसाले करतात, आपल्याला ते मसाले आपण वापरतो. त्याचप्रमाणे आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी आपल्याला 7 वेगवेगळ्या आध्यात्मिक मसाल्याची गरज आहे आणि ते आध्यात्मिक मसाले खालीलप्रमाणे. पहिलं जे आहे ते चरित्र, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॅरेक्टर म्हणतो. आपलं कॅरेक्टर चांगलं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरं जे आहे म्हणजे मसाला जो आहे, तो म्हणजे आपलं जे आहे ते नॉलेज, ज्याला आपण ज्ञान म्हणतो. आपलं ज्ञान जे आहे त्यातनं चांगलं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तिसरं जे म्हणतो ते आपलं जे आहे ते डिसिप्लिन, ज्याला आपण शिस्त म्हणतो. शिस्त आपल्यामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चौथं जे आहे ते म्हणजे आपल्यामध्ये असणारं जे पेशन्स, ज्याला आपण धीर म्हणतो. धीर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 5वं जे आहे ते म्हणजे एन्ड्युरन्स, ज्याला आपण म्हणतो आपलं छळ किंवा आपलं पिळवणूक जे आहे ते आपण एन्ड्युरन्स म्हणतो. ते असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 6वं जे आहे ते जे आपल्यामध्ये आहे ते म्हणजे मीकनेस, ज्याला आपण दयाळूपणा म्हणतो. तोही आपल्यामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि 7वा जो मसाला आहे तो म्हणजे प्रीती. अशा रीतीने हे 7 मसाले जेव्हा आपल्यामध्ये येतात, त्यावेळेला आपलं जेवण जे आहे ते रुचकर होतं, चांगलं होतं आणि म्हणूनच आध्यात्मिक जीवन रुचकर होण्यासाठी, चांगले होण्यासाठी, चवदार होण्यासाठी हे 7 मसाले आपल्यामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रभू करो हे 7 मसाले आपल्या आध्यात्मिक जीवन उज्वल करण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी, वैभव करण्यासाठी मदत करो, ही एकच प्रार्थना मी करत आहे. धन्यवाद.